आता आज जे घटक आपल्याला शिकायचं आहे त्याचं नाव काय? मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात 0 हा अंक नसल्यास दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडावे. समजा आपल्याला अंक दिले की 3, 5, 2, 9, 8 असे अंक दिलेले असतील आणि याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा असं सांगितलं तर आपण काय करणार? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा असं सांगितलं तर आपण काय करणार? मोठ्या अंकापासून सुरू करायचं म्हणजे 9, मग 8, मग 5, 3, 2. 3, 2. हा, तर ही झाली या दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. आता याच अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या बनवा असं सांगितलं तर आपण काय करणार? इथं 0 नसला तर सरळ सरळ काय करायचं? दिलेल्या अंकात जर 0 नसला सरळ सरळ काय करायचं? लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत मांडत जायचं. लहान अंक आहे 2, त्याच्यावर मोठा 3, 5, 8 आणि 9. 3, 5, 8, 9. तर हे दिलेले जे अंक होते त्यापासून आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अशी 5 अंकी संख्या तयार करून पाहिली. त्यानंतर बघा दिलेल्या अंकात 0 हा अंक असला तर सर्वात लहान संख्या कशी तयार करायची? मोठी करताना तर काही अडचण येणार नाही. समजा आपल्याला अंक दिलेले आहेत 6, 8, त्यानंतर 7, 0 आणि 4 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवा म्हणलं तर आपल्याला ती सहज बनवता येते. मोठ्यात मोठी बनवताना आपण काय करतो? मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत लिहित जातो. तर इथं कसं लिहावं लागेल आपल्याला? पहिले 8, 8, 7, 6, 4 आणि 0. आणि हेच जर आपण लहानात लहान संख्या तयार करायला गेलो, लहानात लहान संख्या तयार करायची म्हणलं तर काय करावं लागेल बघा इथं? तर काय करावं लागेल? जर आपण 0 पासून सुरुवात केली मांडायला तर 0, 4, 6, 7, 8 ही संख्या 5 अंकी व्हायली का? याला जर वाचला आपण तर ही झाली 4678 म्हणजे फक्त 4 अंकी झाली. म्हणून जेव्हा दिलेल्या अंकात 0 असतो त्यापासून 5 अंकी संख्या बनवा असं सांगितलेलं असते त्यावेळेस आपण काय करायचं? 0 पेक्षा जरा मोठा अंक बघून त्या लिहायचा. आता या दिलेल्या अंकापैकी 0 पेक्षा जरा मोठा कोण दिसतं? 4. मग आपण आधी 4 लिहिला, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 0, 4 नंतर 0, त्याच्यानंतर 6, 7 आणि 8 असं चढत्या क्रमानं जायचं. तर ही झाली या दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या. आता तुम्हाला जर असं म्हणलं एक विशिष्ट अंकी सांगितली, विशिष्ट अंकी म्हणजे समजा तुम्हाला म्हणलं की 3 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा. आता इथं तर अंक दिलेले नाही. 3 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा. तर अशा वेळेस कशी करणार? 3 अंकी म्हणले सर्वात मोठी म्हणले तर 9 हा अंक 3 वेळा आपण लिहिला की झाली 3 अंकी सर्वात मोठी संख्या. असं जर तुम्हाला म्हणलं की 4 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा तर किती तयार होईल? 4 अंकी सर्वात मोठी किंवा 4 अंकी मोठ्यात मोठी
4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. तर कशी तयार करणार? 4 वेळा फक्त 9 अंक लिहित जायचा. ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता हेच जर आपल्याला सांगितलं, अंक न देता जर म्हणले की 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. आता इथं तर आपल्याला 5 कोणते अंक वापरायचे ते पण दिलेले नाहीत. अशा वेळेस काय करायचं? पहिला अंक 1 लिहायचा आणि राहिलेले 4 अंक 0 लिहायचे. ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या. असंच 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? 2 अंकी लहानात लहान संख्या पहिल्यांदा 1 लिहायचा आणि दुसरा अंक 0 लिहिला की झाली 2 अंकी लहानात लहान संख्या. आलं का लक्षात? आता पुढचा प्रकार असा असू शकतो की आपल्याला देतील फक्त 4च अंक कोणते आणि सांगतील की याच्यापासून 5 अंकी संख्या तयार करा. ते कसं करायचं बघू आपण. समजा आपल्याला दिले 5, 3, 1, 4 आणि 2 हे अंक. हे 5 अंक दिलेत आपल्याला आणि या 5 अंकापासून आपल्याला सांगितलं की 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 6 अंकी मोठ्यात मोठी. मग अंक तर 5च आहेत, आपण 6 अंकी कशी बनवणार? अशा वेळेस काय करायचं? मोठ्यात मोठी बनवायला लावलेली आहे म्हणून आधी मोठ्यात मोठा अंक लिहिला त्यालाच डबल लिहायचं आणि मग आपलं नेहमीसारखं त्याच्यापेक्षा जरा लहान लहान असं करत ही झाली दिलेल्या 5 अंकापासून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. याच दिलेल्या 5 अंकापासून जर आपल्याला लहानात लहान संख्या बनवा म्हणलं तर कशी बनवणार? 6 अंकी लहानात लहान संख्या. ही कशी तयार होईल? 6 अंकी लहानात लहान. तर आधी सर्वात लहान अंक लिहिला त्यालाच परत लिहिलं आणि मग राहिलेले अंक चढत्या क्रमाने आपण लिहिले की झाली 6 अंकी लहानात लहान संख्या तयार. तर अशा पद्धतीने तुम्हाला संख्या तयार करता येतील. हो सर. चला आता आपण गणित सोडवायला सुरुवात करू. तर आता आपल्याला सोडवायचं आहे स्वाध्याय 5 पॉइंट. स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय 5.1. तर याच्यातलं पहिलं गणित काय बघा. शून्य ते 9 मधील 2, 4 हे 2, 4, 6 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? एक मिनिट. हा तर काय सांगितलं? शून्य ते 9 मधील 2, 4 आणि 6 हे अंक वगळून उरलेले अंक. शून्य ते 9 मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अंक आहेत.
यापैकी 2, 4 आणि 6 हे अंक वगळायचे. तर आपण हे 2 2, 4 आणि 6 यांना बाजूला काढलं. आता काय करायचंय? उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. आता हे अंक उरले तिथं, याच्यापासून तयार होणारी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो? सगळ्यात मोठा अंक आधी, त्यापेक्षा जरा लहान, त्यापेक्षा जरा लहान, त्यापेक्षा जरा लहान. अरे हा, त्यापेक्षा जरा लहान आणि त्यापेक्षा जरा लहान, सर्वात लहान, असे अंक आपण लिहिले आणि ही झाली तयार होणारी सर्वात मोठी संख्या. तर हे ऑप्शन कुठे बघा? दिसला? 1 नंबर. हो सर. तर हे आहे ऑप्शन नंबर 1. चला आता दुसरं बघा. 2, 4 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती असेल? हा, 2, 4 आणि 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. आता हे आपल्याला थोडस अंदाज करून सोडवता येते, पण आधी मी तुम्हाला संख्या तयार करून दाखवतो आणि ते अंदाज करून कसं बरोबर येते ते सांगतो. तर 2, 4 आणि 6 हे अंक आपल्याला दिलेले आहेत 3 अंक. या 3 अंकापासून तयार होणारी संख्या किती असतील? जास्तीत जास्त 6 संख्या तयार होऊ शकतात. तर त्या जास्तीत जास्त 6 संख्यांच्या एकक स्थानी 6 2 वेळा, 4 2 वेळा आणि 2 2 वेळा येतील. मग 6 आणि 4 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 दोन्ही 24, 24 2, पुन्हा इकडे 24, 24 आणि 2 26, 26 6 4 2 आणि इकडं 24 आणि 2 26. तर अशा पद्धतीनं 2664 हे उत्तर येणार. हे मी अंदाज करून काढलं. आता हे खरोखरच असं उत्तर येते का नाही हे बघा. आता 2, 4 आणि 6 हे अंक आपल्याला एक एकदा वापरायचे. तर ही झाली पहिली संख्या तयार. त्याच्यापासून 2, 4, 6 अंक वापरले. आता हे 2 मी इथंच ठेवले आणि 6 आणि 4 ची आदला बदल केली. एक मिनिट, पुस्तक दिसेना ना. हा, हे 2 इथंच ठेवले. 6 आणि 4 ची आपण आदला बदल केली. आता काय केलं मी? लक्ष देऊन बघा. आता इथं मी पहिल्यांदा 4 घेतले, तर राहिले आपल्या जवळ 6 आणि 2. पुन्हा इथे 4 ला 4 घेतले, 2 आणि 6 ची आदला बदल. आता इथं राहिला एक 6 अंक. आपण इथं 6 घेतले, इथं 4, इथं 2 आणि इथं 6 घेतले, तर 2 आणि 4 अशा फक्त 6 संख्या याच्यापासून तयार होती. आता यांची जर आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 4 24, 24 शी 4 आले, हातचे आले 2. आता इथं पुन्हा तेच अंक येतं. 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24, 24 आणि हे 2 26, 26 2 हातचे आले 2. आता इथं 6 अधिक 6
6 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24, 24 आणि हे 2 26. आली का मी जेवढी मांडली होती तीच? लक्ष आहे का बघा? हो सर. हा, तर एवढा वेळ घालण्यापेक्षा आपण थोडस काय करायचं, अंदाज करायचा. अंदाज कसा केला होता माहिती का मी? तर आपल्याला अंक दिलेले आहेत 2, 4 आणि 6. आता हे मला माहित होतं की जर आपल्याजवळ 3 अंक असतील तर 3 एक गेला 2 राहिले. 3 गुणिले 2 6 संख्या तयार होतील. तर जर 3 अंकापासून 6 संख्या तयार करायच्या तर प्रत्येक अंक 2-2 वेळा येणार. तर मी काय केलं, सर्व अंकाची बेरीज केली. 2 अधिक 4 अधिक 6 ती आली 12. त्याला 2 ने गुणाकार केला, हे झाले 24. मग एकक स्थानी 24, दशक स्थानीची बेरीज 24 आणि शतक स्थानची बेरीज 24 येणार हे मला माहित होतं. म्हणून मी काय केलं, एकक स्थानी 24 च्या ऐवजी 4 हातचे आले 2. पुन्हा दशक स्थानी 24 आणि 2 26, 26 शी 6 हातचे आले 2. पुन्हा 24 आणि 2 26. असं करून 2664 हे उत्तर आणलं होतं. आलं का लक्षात तुमच्या? तर आपलं ह्याचं उत्तर आलेलं आहे 2664. 4 नंबर. चला तिसरा प्रश्न काय बघा आता. 4 2 6 0 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या त्याच्या बेरजेची निमपट किती? अंक दिलेले आहेत 4 5 6 0 आणि 8. 4 5 6 0 आणि 8 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल सांगा? मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली? मोठ्या अंकापासून सुरू करायचं, लहान अंकापर्यंत लिहित जायचं. 8 6 5 4 आणि 0. मग याच अंकापासून लहानात लहान संख्या कोणती तयार होते बघा? आता 0 आधी घेता येईल का? नाही. तर आधी 0 पेक्षा जरा मोठे 4 घेतले, त्यानंतर 0, मग 5 6 8. 0 नंतर चढत्या क्रमाने लिहित जायचं. 5 5 पेक्षा मोठे 6, त्यापेक्षा मोठे 8. आता याच्या पुढे काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये? आपण संख्या मांडल्या, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. तर काय सांगितलेलं आहे बघा? बेरजी बेरजी यांची काय करायची? बेरीज करायची. यांची बेरीज. बेरीज किती आली सांगा यांची? 8 आणि 0 8, 4 आणि 6 10 शी 0 हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 11 शी 1 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12. यांची बेरीज आली 1,27,108. त्याच्या पुढे काय सांगितलं? या बेरजेची अजून निमपट करायची आपल्याला. निमपट करायची म्हणजे भागिले 2 करायचं. आता भागिले 2. एक 1,27,108 भागिले 2. बेसख 12. 12तून 12 गेले 6, 0 राहिले. 7 खाली घेतले, व्यतिरिक्त 6. 7तून 6 गेले, 1 राहिला, वरचा 1 खाली घेतला. बे पंच 10. 11तून 10 गेले, 1 राहिला, वरचा 0 खाली घेतला. बे पंच 10. 10तून 10 गेले 0, वरचा 8 खाली घेतला. बेचोक 8. 8तून 8 गेले 0.
तर हा झाला आपला भागाकार. मग ही निमपट किती आली आपल्या जवळ? निमपट किती आली? 63,554. तर असं ऑप्शन कुठे आहे? तिसरं ऑप्शन आहे बघा. तीन नंबर. हा चला चौथं सोडवू आता. एक 3, 4, 1, 3, 5 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या त्याच्या मधील फरक किती? दम लागला काय वाजता? 1, 3 आणि 5 हे अंक दिलेत आपल्या, हे अंक आपल्याजवळ दिलेत फक्त 3च अंक. आणि यापासून आपल्याला काय सांगितलंय? तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या. 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. काय होईल 6 अंकी सर्वात मोठी संख्या याच्यापासून? आधी आपण दिलेल्या अंकाची 3 अंकी सर्वात मोठी संख्या लिहू. ते मोठ्या अंकापासून सुरू करायचं. 5, 3, 1 ही झाली 3 अंकी मोठी. आता 4 अंकी याला करायचं तर सर्वात मोठा अंक पुन्हा लिहायचा डावीकडे. 5 अंकी करण्यासाठी तोच सर्वात मोठा अंक पुन्हा डावीकडे लिहायचा. 6 अंकी करण्यासाठी तोच मोठा अंक डावीकडे पुन्हा लिहायचा. आता 1, 2, 3, 4, 5, 6 अंकी संख्या तयार झाली. ती सुद्धा सर्वात मोठी. आता दिलेले हेच अंक वापरून 6 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची. 6 अंकी सर्वात लहान. तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येत असेल तर काढून बघा. सर्वात लहान कशी बनवणार बघा आता. तर आधी 3 अंकी सर्वात लहान कशी बनते? लहान अंक त्यापेक्षा मोठा अंक त्यापेक्षा मोठा अंक. मग आता राहिलेले 3 अंक सर्वात लहान अंकच आपण पुन्हा पुन्हा लिहिला की झाली 6 अंकी लहानात लहान संख्या. आता अर्ध भाग सोडवला आपण. पुढचा भाग काय सांगितलाय प्रश्नात? पुढचा भाग काय सांगितला बघा. तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी करायची. बरोबर किती येते ही वजाबाकी? सोडवायली का दुर्गा? सोडवायले सर. किती आलं उत्तर? चौवेचाळीस लाख 43,000 96. तर त्याला असं वाचावं लागल 4,44,396. आता तेच इथे पाहू आपण. एक मधून 5 जाऊ शकत नाही. आपण हातचा घेतला. इथं 2 झाले. इथं 11. 11तून 5 गेले 6. 2 मधून 3 जाऊ शकत नाही. आपण पुन्हा हातचा घेतला.
12, 12तून 3 गेले 9, 4 मधून 1 गेले 3, 5तून 1 गेले 4, 5तून 1 गेले 4, 5तून 1 गेले 4. तर तू जेवढं उत्तर सांगितलं बरोबर तेवढंच उत्तर आपलं आलंय. असा ऑप्शन कुठे आहे? चार लक्ष 44,396. फर्स्ट ऑप्शन. एक. हा. तर आता पाचवं गणित सोडवू आपण. बघा काय पाचवं गणित. दोन, 8, 5, 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? 2, 8, 5 आणि 4 हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या. तर हे अंक वापरून आपल्याला आधी सर्वात मोठी 6 अंकी संख्या बनवावं लागेल. तर बनवू आपण. सर्वात मोठी 6 अंकी संख्या. तू बनवून सांग बरं किती तयार होईल. दुर्गा बनव. सर्वात मोठा अंक आधी लिहायचा, मग त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. ही झाली 4च अंकी. याला 6 अंकी करण्यासाठी सर्वात मोठा अंक अजून 2 वेळा लिहिला आपण. ही झाली सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या 1000 स्थानी कोणता अंक येईल? कोणता अंक आला 1000 स्थानी बघा. 8. हा. हे एकक, दशक, शतक आणि हजार. 1000 स्थानी आला 8. 8. असं ऑप्शन कुठे आहे 1000 स्थानी 8 येईल म्हणून? दुसरं. 2. चला 6वं आता. 3, 5, 1, 0, 7, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या व 6 अंकी सर्वात लहान संख्यामधील 9 या अंकाच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती? चला आमलं ते 3, 5, 1, 0, 7 आणि 9 हे आपल्याला किती अंक दिलेत? 6 अंक दिलेत. यापासून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या. तर 6 अंकी सर्वात मोठी संख्या काय तयार होईल बघा इथं. आता कर तयार तू. किती झाली तयार? किती अंकी सर? 6 अंकी सर्वात मोठी संख्या या अंकाचा वापर करून. केली तयार? मोठा अंक आहे 9, तिथून लहान अंकापर्यंत लिहित जायचं. 9, 7, 5, 3, 1 आणि 0.
ही झाली या दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी 6 अंकी संख्या. आता सर्वात लहान 6 अंकी कशी बनवायची बनव. 1 0 3 5 7 9. आता इथं 9च्या स्थानिक किमती काय येतात. वरच्या 9ची स्थानिक किंमत किती आहे. 9 वर 1 2 3 4 5 0. मला मोटर चालू करायची. जाय ना मग कसं करू मी. 9 लाख. आणि सर्वात लहान मी उद्यापासून तिकडे अभ्यास कर कोणाचा मोबाईल घेतो ना. सर्वात लहान कोणती तयार होते बघा आता. मास्टर सांग मास्टर जाय शोध देतो मी. आता इथं 9 सर्वात लहान संख्येतल्या 9ची स्थानिक किंमत फक्त 9. याची आपण केली वजाबाकी. तर ही वजाबाकी केल्यानंतर 9 लाख मधून 9 गेले तर 10 तून 9 गेला 1. 9 मधून काहीच गेलं नाही 9. 9 मधून काहीच गेलं नाही 9. 9 मधून काहीच गेलं नाही 9. 9 मधून काहीच गेले नाही 9. आणि इथला हा 9 नाही इथं 8 आहे. 8 मधून काहीच गेलं नाही 8. तर इथं स्थानिक किमतीतला फरक आला 8,99,991. 8,99,991. तर 7वं गणित सोडवू आता. सातवं गणित काय. 5 आणि 6 या दोन अंकाचा वापर करून 5 आणि 6 या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते. 5 आणि 6 हे दोनच अंक वापरून 8 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. तर 5 आणि 6 हे वापरून तयार होणारी 5 आणि 6 हे अंक वापरून तयार होणारी 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 6 आणि 5. तर 2 अंक झाले. आता राहिलेले 6 अंक म्हणजे 6 वेळा 6 लिहायचे. ही झाली सर्वात मोठी 8 अंकी संख्या. ही संख्या कशी वाचणार आपण. वाच दुर्गा कशी वाचणार हिला. 6 कोटी 66 लक्ष 66,000 665. तर हे ऑप्शन कुठे दिलेलं आहे. तो ऑप्शन आहे 4 नंबर. चौथा ऑप्शन आहे. पुढं आता 8वं. 9 3 5 7 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व
सर्वात लहान संख्या तयार करा. त्याच्या बेरजेचा एक तृतीयांश किती? किती? तर आपल्याला अंक किती दिले? तर 5. 5 अंक वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या आधी तयार करायची. किती आहे सर्वात मोठी 5 अंकी संख्या याच्यापासून? 9, 7, 5. आणि सर्वात लहान काय तयार होईल? ही झाली सर्वात लहान संख्या. आता काय करायचंय? त्यांची बेरजेचा 1/3. आधी यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. ही बेरीज काय आली? 0, 9, 9, 3, 7, 10, 0 हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातचाला 1, 7 आणि 1 8, 9 3 12. आता याचा 1/3 काढायचा. म्हणजे काय करायचं? याला 3 न भागाकार. 3 चौक 12, वरची 8 खाली घेतले, 3 दोन्ही 6, 2 उरले, वरचा 1 खाली घेतला, 3 7 21, 0 उरले, वरचा 0 खाली घेतला, 0चा भाग, वरचे 9 खाली घेतले, 3 त्रिक 9, बाकी 0 आली. तर यांचा 1/3 किती आला? 42,703. तर असं ऑप्शन कुठे आहे? तिसरा ऑप्शन आहे. पुस्तक आहे ना तुझ्याजवळ? हो सर. चला 9 आता. 0 1 1 2 8 व 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? हा. आता काय झालं? तर काय सांगितलेलं आहे? आपल्या जो अंक किती दिलेले आहेत? 1 2 3 4 5. 5 अंक दिलेले आहेत आणि तयार करायला सांगितली 9 अंकी संख्या. तर आपण 5 अंकी बनवली असती तर 0 एकच वेळा आला असता. तर सगळ्यात लहान अंक 0च आहे. मग 6 अंकी बनवली तर तो 2दा येईल, 7 अंकी बनवली तर 3दा, 8 अंकी बनवली तर 4दा आणि 9 अंकी बनवली तर 5 वेळा. तसं होते का पाहू आपण. 9 अंकी संख्या तयार करू याच्यापासून. 9 अंकी सर्वात लहान. एक लिहिला. आता सर्वात लहान अंक आपल्याला पुन्हा पुन्हा लिहावं लागणार आहे. 0 0 0. तर 1 2 3 4 5 अंक आपल्या जवळ आहेत. 1 2 3 4 अंकी झाली. हे 5 अंकी. मग 2 8 6. आता किती अंकी झाली? 1 2 3 4 5 6 7 8 अंकी झाली. तर आपल्याला काय करावं लागेल? डावीकडे अजून एक 0 आणि त्याच्या डावीकडे 1. तर 0 किती वेळा आला? 5 वेळा. 5 1 2 3 4 5. तर 0 5 वेळा येईल. असं ऑप्शन कोणतं आहे? 1 नंबर. झाला. आता थोडेसे 4च गणित राहिलेले आहेत. तुम्ही पटापट वाचून सोडवले तर लवकर होते. 10व गणित काय बघा आता? 2 4 6 8 7 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेली 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत या गुणाकार
याचा गुणाकार किती येईल? तर 2, 4, 6, 8, 7 आणि 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 1, 2, 3, 4, 5, 6 अंक आपल्याजवळ आहेत. सर्वात मोठी 6 अंकी संख्या काय तयार होईल इथं? 8, 7, 6, 4, 2, 0 ही झाली सर्वात मोठी 6 अंकी संख्या. सर्वात लहान 6 अंकी संख्या काय तयार होईल? तर 0 आपण आधी घेत नाही, त्याच्यापेक्षा जरा मोठा 2, 0, मग 4, 6, 7 आणि 8 ही झाली सर्वात लहान. आता पुढं काय सांगितलं? 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशहजार स्थानी कोणता आला? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 7. 7 ची स्थानिक किंमत 7. किती झाली? दश 7 दशहजार म्हणजे 70,000. 70,000. त्याच्यानंतर सर्वात मोठ्या संख्येतील दशहजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात मोठीच पाहिजे, सर्वात लहानची गरजच नाही आपल्याला इथं. सर्वात लहान काढूनच टाकू आपण. सर्वात लहान काढली. सर्वात लहान काढूनच टाकली आपण. आणि आता याच्यातल्या दशहजार स्थानचा अंक आहे 7, त्याची स्थानिक किंमत आली 70,000. 70,000. आणि एकक स्थानचा अंक शून्य. कोणता आहे? 0. हा, तर 0 ची स्थानिक किंमत किती झाली? 10. 0. 0. हा, यांचा गुणाकार. आता किती मोठी संख्या असतील तिला 0 ने गुणाकार केला तर त्याचा गुणाकार 0च येतो. मग या प्रश्नाचं उत्तर काय आलं? गुणाकार येईल 0. असं ऑप्शन आहे चौथं. बस झालं. आता हे किती सोडवलं आपण? 10. हा, 11 गणित काय बघ आता? 4, 0, 7, 6, 8 या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. 4, 0, 2, 6, 8. 4, 0, 2, 6, 8. या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा. हा, आता पूर्ण हजार म्हणजे काय करावं लागणार आहे की त्याचे उजवीकडचे 3 अंक 0 येतील. उजवीकडचे 3 अंक तर 0 आणले, 1, 2, 3 0. आता आपल्याला राहिलेले अंक काय करायचे? उतरत्या क्रमाने लिहित जायचं. हे 8, 6, 4 आणि 2 हे किती अंकी झाली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अंकी. आपल्याला 8 अंकी बनवा म्हणले, ही 8 अंकी बनवली आपण 0 पुन्हा लिहून. तर मोठ्यात मोठी पाहिजे ना? मोठ्यात मोठी पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल? मोठ्यात मोठा अंक डबल लिहावा लागेल. आता याला मी इकडे जोडलं. तर ही झाली सर्वात मोठी पूर्ण हजार संख्या. असं ऑप्शन कुठे बघा? 3 नंबर. हा, बस शेवटचे 2 गणित आहेत आता. 12वं गणित काय बघ आता? कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढील पैकी कोणती? कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या पुढील पैकी कोणती? तर इथं किती संख्या दिलेल्या आहेत? पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे?
13,957 13,957. दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे? 13,579. चौथं ऑप्शन तिसरं ऑप्शन काय दिलेलं आहे? 13,759. आणि चौथं ऑप्शन काय दिलंय? 13,975. 13,975. या लिहिलेल्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती दिसायली आपल्याला? म्हणजे 1, 3, 5, 7, 9 ही सर्वात लहान संख्या दिसायली, म्हणजे ऑप्शन नंबर 2. 2 नंबर. हा, 13,579 ही सर्वात लहान दिसेल. झालं, सोपं आहे. आता 13वं गणित शेवटचं. काय गणित आहे? 3, 5. हा, वाच. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 3, 5 आणि 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी संख्या. 5 अंकी सर्वात मोठी. तर आधी आपण काय करू? दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहू. तर हे 7, 5, 3 हे झाली 3 अंकी सर्वात मोठी. या 7 ला डबल लिहिलं तर झाली 4 अंकी सर्वात मोठी. आणि 7 लाच अजून एकदा लिहिलं तर झाली 5 अंकी सर्वात मोठी. हे ऑप्शन कुठे आहे? असं 77,753 3 नंबरचं ऑप्शन आहे. करेक्ट. आपलं याचं उत्तर आलं तिसरं. तर असे हे गणित होते. दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करणं. आता लाल बटन दाबून कट कर आणि हे सगळे प्रश्न पुन्हा वहीवर सोडवायचे.